श्रीराम समर्थ. परमपूज्य बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचार वाक्यांचा अल्पसा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे यांनी केलेला आहे. तो आपण पाहूयात. अतिशय सुंदर आहे. वासना मारून प्रपंच सुखी होतो. श्री महाराजांचे प्रस्तुत वाक्य फार विलक्षण आहे. पुष्कळांना ते समजायला कठीण आणि नकारात्मक वाटू शकते. सध्याच्या काळात तर ते आणखीनच न पटणारे आहे. सध्या समाजात जिकडे तिकडे वासना मारू नका असे शिकवले जाते. खा प्या मजा करा, काय तर म्हणे लाईफ एन्जॉय करा, हेच जीवन झाले आहे. आधीच उपभोगाला लालचावलेल्या माणसाला तेच खरे वाटू लागले आहे. असो, असे असले तरी श्री महाराज पूर्णत्वाला पोचलेले होते आणि त्यांचे सांगणे तसूभरही चुकीचे असणे शक्य नाही, हे आपण अगदी पक्के लक्षात ठेवले पाहिजे. विशेषतः साधकांनी तर निश्चितच लक्षात ठेवले पाहिजे. गुरु सांगतात ते आपल्या व्यवहाराला अनुकूल नसले तरी ते म्हणतात तेच सत्य आहे असे मानले पाहिजे. त्यातही आपल्याला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागता येत नसेल तर ती आपली चूक म्हणून कबूल केली पाहिजे. पण गुरूंचे अमुक म्हणणे मला पटत नाही असे म्हणणे म्हणजे गुरूंनाच नाकारण्यासारखे आहे. आता श्री महाराजांच्या वाक्याचा अर्थविस्तार असा आहे की वासना भोगून कधी तृप्त होत नाही, उलट ती वाढतच जाते. आपण गेली कित्येक वर्ष आंबे खातो आहोत, पण एखाद्या वर्षी असे वाटले का की यावर्षी नको बाबा आंबे, कंटाळा आला आंबे खाऊन खाऊन. म्हणजे वासना भोगून ती वाढते, ही आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. मी म्हणतो म्हणून नाही, विचार करावा आपण. त्यातही वासनेची अतिशय गंभीर बाब अशी आहे की जितकी वासना भोगावी तितके भोगण्याचे नवे नवे प्रकार निर्माण होतात. उदाहरणार्थ, पूर्वी श्रीखंड हा एकच प्रकार होता. आता श्रीखंडाचे 40-50 प्रकार आले आहेत. पूर्वी एकाच प्रकारचे आईस्क्रीम होते, आता असंख्य प्रकारची आहेत. 1980-90च्या दशकात 2-3 प्रकारच्याच मोटारगाड्या, मोटारसायकल, स्कूटर होत्या. आता असंख्य प्रकार आले आहेत. काही मर्यादा आहे का याला? मुद्दा वासना तृप्त करायला गेलो की त्या तृप्ततेचे नवे नवे प्रकार निर्माण होतात, हा आहे. पातंजल योगसूत्रावर व्यास महर्षींचे भाष्य आहेत. त्यात एका श्लोकाचा वरील भावार्थ आहे. तो मूळ श्लोक असा: भोगाभ्यासमनु विवर्धन्ते रागा कौशला निचेंद्रियाणामती. याचबरोबर भर्तृहरीच्या वैराग्य शतकातला श्लोक तर सुप्रसिद्धच आहे. न जातु कामक कामान उपभोगे न शाम्यती हविषा कृष्णवत्स्मैव भूय एवा भिवर्धते. किंवा भोगान भुक्ता वयमेव भुक्ता तपो न तप्तं वयमेव तप्तः कालो न यातो वयमेव यातः तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णः. भावार्थ: आम्ही भोगले असे नाही तर भोगांनीच आम्हाला भोगले. आम्ही तप केले असे नाही झाले तर आम्हीच तापांनी तप्त झालो. काळ सरकला असे नाही तर आम्हीच सरकलो. तृष्णा थकली नाही तर आम्हीच थकलो. तर अशी ही आत्मतत्वाला अज्ञान अंधाराच्या भयंकर खाईत ढकलणारी वासना, तिला मारूनच माणूस सुखी होऊ शकतो. याबाबत एक गोष्ट आहे. एका माणसाकडे एक बकरी होती. तिला कितीही खाऊ घातले तरी तिचे पोट कधी भरतच नसे. तो माणूस त्या बकरीला कंटाळला. एक दिवस त्याने ही समस्या गावातल्या मंदिरात असलेल्या एका साधूला सांगितली. साधूने सांगितले, 2-3 दिवस बकरीला माझ्याचकडे ठेव. मालकाने तसे केले. 2 दिवसांनी मालकाला बोलावून बकरी घेऊन जा सांगितले. मालक बकरीचे खाणे बंद झाले की नाही हे बघायला गवताची जुडी घेऊन बकरीजवळ गेला. जाता क्षणी बकरीने दुसरीकडे तोंड फिरवले. बकरीच्या मालकाला आश्चर्य वाटले. हे कसे साधले असे साधूला विचारले तर साधू म्हणाला, 2 दिवस गवताची पेंड नुसती हातात धरून ठेवायचो आणि बकरीने तोंड लावलं की छडीचा फटका द्यायचो. त्यामुळे बकरी खायला घाबरली. वासनेला असे मारूनच माणसाचा प्रपंच सुखाचा होतो, ही गोष्ट अत्यंत खरी आहे. कारण प्रपंचात वासना मोकाट सुटण्याची फार शक्यता असते. प्रपंच वासनेला अनुकूलच असतो, पण अशावेळी तिला मारणे म्हणजे वृत्ती निरोध करणे क्रमप्राप्त ठरते. आपण आजारी पडलो तर पथ्य पाळतो,
ते तरी काय आहे? वासना मारणेच आहे. रोग्याला भल्यासाठी आहे. असे केले नाही तर रोगी मरेल. श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात, काविळीचा रोगी, काविळीचा रोगी आणि शेजारी लोणच्याची बरणी. असे असेल तर रोग्याचा ग्रंथ आटोपलाच म्हणायचा. असेच प्रपंचात राहून साधना करणाऱ्याचे आहे. आधीच नाना प्रकारच्या वासना खूप असतात माणसाला. मग त्यात संयम, त्याग नसेल तर कसा परमार्थ होणार? त्यासाठी वासना मारायलाच हवी, तरच प्रपंच सुखाचा होईल. घरातील प्रत्येकजण माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे असे म्हणायला लागला तर अनवस्था प्रसंग येईल. असे असल्यामुळे श्री महाराजांनी आपल्याला स्पष्ट शब्दात सावध केले आहे की वासना मारून प्रपंच सुखी होतो. ह्याचा दुसरा अर्थ वासना भोगून प्रपंच सुखाचा होणार नाही असा आहे. हे आपण समजून घेतले व आपली भगवत भक्तीची तळमळ खरी असेल तर श्री महाराजांचे म्हणणे अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही. आपण सारे अनुभवी प्रापंचिक आहोत. वासना किती आणि कशी थैमान घालते हे आपण सारेच समजू शकतो. वासना कधीकधी सात्विक रूप घेऊन येते, म्हणून सावधही राहावे लागते. अशावेळी आपल्या वासनेविरुद्धच्या कठीण लढाईत यश येण्यासाठी सद्गुरूंची कृपा व त्यांची संकल्पशक्ती पाठीशी असली पाहिजे. म्हणून श्री महाराजांच्या चरणी आपण खरोखर मनापासून वासना निवृत्तीसाठी प्रार्थना करायला हवी. त्यांना शरण गेलो तर सर्व काही साधेल यात शंका नाही. तेच आपले गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरूत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. परमपूज्य बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचार वाक्यांचा अल्पसा अर्थविस्तार. सुनील जोशी, पुणे.